नमस्कार. ऑनलाईन फ्रॉडबद्दल आपण रोजच ऐकतो. पण हे स्कॅमर्स, हे लोक नक्की विचार काय करतात, ते आपल्याला जाळ्यात कसं ओढतात? चला, आज आपण त्यांचीच ही कार्यपद्धती, त्यांचे हे प्लेबुक उघडून बघूया. विचार करा, एक साधा, अगदी साधा फोन कॉल आणि काही मिनिटातच सगळं बदलून जातं. बँकेकडून येणारे मेसेज, व्हेरिफिकेशन कॉल्स, सगळं काही आपल्याऐवजी थेट त्या गुन्हेगाराच्या फोनवर जायला लागतं. म्हणजे किती सहजपणे सगळा कंट्रोल जातो आपल्या हातून. आणि हे काही छोटं मोठं प्रकरण नाहीये. आकडा बघा, $3.8 बिलियन फक्त 2023 मध्ये. आणि तेही केवळ ऑथेंटिकेशन संबंधित फ्रॉडमधून एवढं मोठं नुकसान झालंय. यावरनंच अंदाज येतो की ही समस्या किती गंभीर आणि किती व्यापक आहे. तर स्कॅमर्सची सगळ्यात मोठी ताकद काय माहितीये? टेक्नॉलॉजी? नाही. त्यांची खरी ताकद आहे माणसाच्या मनाला ओळखणं. ते आपल्या भावनांना हॅक करतात. ते सॉफ्टवेअर नाही तर माणसाचं डोकं हॅक करतात. आता बघा, भीती ही त्यांची पहिली आणि सगळ्यात मोठी चाल असते. ते अचानक अशी परिस्थिती निर्माण करतात की माणूस घाबरून जातो. समजा अचानक मेसेज आला की तुमचं बँक अकाउंट ब्लॉक होणार आहे किंवा तुमच्या नावावर पोलीस केस झालीये, आत्ताच पैसे भरा नाहीतर. अशावेळी साहजिकच माणूस पॅनिक होतो आणि घाईघाईत विचार न करता चुकीचं पाऊल उचलतो. आणि स्कॅमर्सना नेमकं हेच हवं असतं. भीतीसोबतच आपल्या इच्छा, त्याही त्यांच्यासाठी एक हत्यार आहेत. म्हणजे बघा, एक चांगली नोकरी, कमी गुंतवणुकीत मोठा फायदा किंवा अगदी ऑनलाईन कोणीतरी प्रेमाचं नाटक करतं, अशी स्वप्न दाखवली की माणसाची विचार करण्याची क्षमताच कमी होते. या आमिषांच्या जाळ्यात अडकलं की आपलं जे एक नैसर्गिक संरक्षण कवच असतं ना, तेच कमकुवत होऊन जातं. आणि मग येतो लोभ. अशा ऑफर्स ज्या खऱ्या वाटूच शकत नाहीत. अभिनंदन, तुम्ही एक नवा फोन जिंकला आहात किंवा तुमची 1 कोटीची लॉटरी लागली आहे. अशा मेसेजेसना भुलून लोक स्वतःहून आपली सगळी खाजगी माहिती देऊन टाकतात, फक्त एका छोट्याशा लोभापायी. आणि सगळ्यात धोकादायक, विश्वास. स्कॅमर्स काय करतात, ते मोठमोठ्या विश्वासार्ह कंपन्यांचं नाव घेतात. मी तुमच्या बँकेतून बोलतोय किंवा मी ह्या मोठ्या टेक कंपनीचा प्रतिनिधी आहे, असं सांगितलं की आपल्याला वाटतं, अरे हे तर खरं असेल. आणि याच विश्वासाचा फायदा घेऊन ते आपल्याला सहज फसवतात. बरं, एकदा का त्यांनी आपल्या भावनांवर ताबा मिळवला की मग सुरू होतो त्यांचा खरा खेळ. मग ते वापरतात त्यांची आधुनिक टेक्नॉलॉजीची हत्यारं. चला तर मग बघूया की ते प्रत्यक्ष चोरी कशी करतात, त्यांच्या पद्धती नक्की काय आहेत. या 3 गोष्टी आपण नेहमी ऐकतो: फिशिंग, विशिंग आणि स्मिशिंग. सोप्या भाषेत सांगायचं तर ईमेल पाठवून फसवणं म्हणजे फिशिंग, फोन कॉल करून फसवणं म्हणजे विशिंग आणि SMS पाठवून फसवणं म्हणजे स्मिशिंग. नावं वेगळी असली तरी या सगळ्यांचा उद्देश एकच असतो: आपली संवेदनशील माहिती, जसं की पासवर्ड किंवा बँक डिटेल्स, चोरणं. आता हे आकडे बघा, हे खूप महत्वाचे आहेत. OTP फ्रॉडमध्ये सगळ्यात जास्त आर्थिक नुकसान कशामुळे होतं, तर ते आहे सिम स्वॅपिंग. 2023 मध्ये तब्बल $23.4 मिलियन नुकसान फक्त यामुळे झालं. त्यानंतर नंबर लागतो सोशल इंजिनिअरिंगचा आणि मग मॅन इन द मिडल अटॅकचा. यावरून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते की सिम स्वॅपिंगचा धोका आपण अजिबात कमी लेखू शकत नाही. आता ही पद्धत बघा, किती साधी पण तितकीच खतरनाक आहे. एक कॉल येतो, समोरचा माणूस सांगतो की तो डिलिव्हरी बॉय आहे. तो म्हणतो, सर काहीतरी प्रॉब्लेम झालाय, तुम्ही फक्त तुमच्या फोनवर हा कोड डायल करा. तो कोड असतो *21* सारखा. आपण तो डायल करतो आणि आपल्याला कळतही नाही की आपल्या फोनवरचं कॉल फॉरवर्डिंग ॲक्टिव्हेट झालंय. ह्याचा अर्थ आता आपल्याला येणारे सगळे कॉल्स, अगदी बँकेचे OTP सुद्धा थेट त्या स्कॅमरच्या नंबरवर जातात. विचार करा, किती सोपं आहे हे त्यांच्यासाठी. पण यावर एक खूप सोप्पा आणि प्रभावी उपाय आहे. हा कोड लक्षातच ठेवा, ##002#, म्हणजे ##002#. जर कधीही वाटलं की आपल्या नकळत कॉल फॉरवर्डिंग सुरू झालंय, तर फक्त हा कोड डायल करायचा. आपल्या फोनवरचे सगळे कॉल फॉरवर्डिंग लगेच बंद होतील. हा एक युनिव्हर्सल कोड आहे, खूप कामाचा आहे. ठीक आहे, आपण आतापर्यंत धोके बघितले. पण मग ह्यापासून स्वतःला वाचवायचं कसं? आपली स्वतःची एक डिजिटल ढाल, एक संरक्षण कवच कसं तयार करायचं? चला, आता त्यावर बोलूया. आपल्या संरक्षणाची पहिली भिंत, ती म्हणजे पासवर्ड. आणि इथे लोक खूप मोठी चूक करतात. कमकुवत पासवर्ड म्हणजे पासवर्ड 123, स्वतःचं नाव किंवा जन्मतारीख, हे हॅक करायला काही सेकंड लागतात.
या उलट एक मजबूत पासवर्ड म्हणजे काय, तर त्यात मोठी अक्षरं, लहान अक्षरं, अंक आणि स्पेशल सिम्बल्स या सगळ्यांचं मिश्रण हवं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, प्रत्येक अकाउंटसाठी वेगळा पासवर्ड हवा. हे सगळं लक्षात ठेवणं अवघड वाटत असेल तर पासवर्ड मॅनेजर वापरा. तो एक उत्तम पर्याय आहे. आणि हां, तर सायबर सुरक्षेचा सुवर्ण नियम आहे, जो नेहमी लक्षात ठेवायला हवा. कोणतीही गोष्ट क्लिक करण्यापूर्वी एकदा थांबा आणि विचार करा. खरंच फक्त एवढं जरी केलं ना, तरी 90% धोके टळतात. अनोळखी ईमेल, मेसेजमधल्या लिंकवर क्लिक करायची घाई करू नका. 2 फॅक्टर ऑथेंटिकेशन नक्की चालू करा. आणि हो, आपलं सॉफ्टवेअर आणि मोबाईल नेहमी अपडेटेड ठेवा. आता समजा सगळी काळजी घेऊनही दुर्दैवाने फसवणूक झालीच, तर त्या क्षणी काय करायचं? घाबरून न जाता शांतपणे कोणती पावलं उचलायची, त्यासाठी एक आपत्कालीन कृती योजना तयार हवी. चला तीच बघूया. हे 4 मुद्दे लक्षात ठेवा. फसवणूक झाल्याचं कळताच पहिलं काम, ज्या डिव्हाइसवर फ्रॉड झालाय त्याला इंटरनेटवरून डिस्कनेक्ट करा. दुसरं, लगेच आपल्या सगळ्या महत्त्वाच्या अकाउंट्सचे पासवर्ड बदला. सुरुवात बँक आणि ईमेलपासून करा. तिसरं, आपल्या बँकेला, क्रेडिट कार्ड कंपनीला फोन करून सगळे व्यवहार थांबवायला सांगा. आणि चौथं आणि अत्यंत महत्त्वाचं, राष्ट्रीय सायबर क्राईम हेल्पलाईन 1930 या नंबरवर फोन करून तक्रार नोंदवा. ही पावलं जेवढ्या लवकर उचलाल तेवढं नुकसान कमी होईल. शेवटी एक प्रश्न उरतो. टेक्नॉलॉजी तर सुरक्षित बनवण्याचे प्रयत्न सुरूच आहेत, पण आपला विश्वास तो सुरक्षित आहे का? कारण दिवस अखेर स्कॅमर्स टेक्नॉलॉजीला नाही, तर आपल्या ह्याच विश्वासाला, आपल्या भावनांना लक्ष्य करतात. त्यामुळे ही लढाई फक्त टेक्नॉलॉजीची नाहीये, तर ती आपल्या मनातही लढावी लागते. ह्यावर नक्की विचार कर.